नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये। मी आज तुम्हाला घेऊन चालले आहे एक खास प्रवासावर वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई ते पुणे। माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला आपण पाहूया वंदे भारतचा प्रवास। मित्रांनो, हे आहे मुंबई स्टेशन। मी मुंबई स्टेशन वरून पुण्याला ट्रॅव्हल करणार आहे आणि आज मी सीसी क्लास मध्ये ट्रॅव्हल करणार आहे। तर आज माझ्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला माझा फुल एक्सपिरियन्स सांगणार आहे वंदे भारत। हा आहे माझा सीसी कोच। तर चला मग आता आतमध्ये सीट पाहूया। मित्रांनो, मी पण पहिल्यांदाच वंदे भारतनं प्रवास करते, त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे। कोणी कोणी वंदे भारतनं प्रवास केलाय नक्की कमेंट करून मला सांगा। ही आहे माझी सीटला पुश बॅक फॅसिलिटी आहे। सीट खूपच कम्फर्टेबल आहे। सीटच्या खाली हा चार्जिंग पॉइंट दिलेला आहे बघा। प्रत्येक सीटच्या मागे हे असे फोल्डेबल टेबल पण दिलेले आहेत बघा। इकडे टीटी चेकिंग व्यवस्थित होते, तसंच सर्व्हिस ओव्हरऑल क्विक आणि ऑर्गनाइज वाटली मला। लेग स्पेस पण खूप चांगला आहे। आता तुम्ही ही विंडो बघू शकता, खूप मोठी आणि क्लीन आहे, त्यामुळे बाहेरचा व्ह्यू खूपच मस्त दिसतोय। तर मित्रांनो, मला मुंबई ते पुणे वंदे भारतचं तिकीट साधारण 700 रुपये पडलं आणि या प्राइस मध्ये फूड सुद्धा इन्क्लूड आहे। सीट वरती लाईटचे स्विच आहेत, हे बघा। ह्या डिस्प्लेवर आपलं करंट लोकेशन, ट्रेनची स्पीड आणि पुढचं स्टेशन कोणतं आहे ते शो होतं। तसेच सेन्सर डोअर ही आहेत। मित्रांनो, हा स्नॅक्सचा ट्रे आम्हाला मिळाला होता, जो की तिकीट मध्ये इन्क्लूड होता। आपला रूट थोडा शॉर्ट असल्यामुळे म्हणजेच मुंबई ते पुणे असा होता, त्यामुळे हा स्नॅक्सचा ऑप्शन आपल्या तिकीट मध्ये अवेलेबल होता। फूडची टेस्ट छान होती आणि पॅकेजिंग पण खूप नीट आणि हायजेनिक होतं। स्नॅक्स मध्ये हे असे आयटम तुम्हाला मिळतात। ऑनेस्टली सांगायचं तर मला टी एवढी खास नाही वाटली, पण स्नॅक्स ओव्हरऑल चांगले होते। कोच मध्ये 2 वॉशरूम आहेत। ह्या वॉशरूमची कंडिशन एवढी क्लीन नाही वाटली मला। हे दुसरं वॉशरूम तुम्ही बघू शकता, जरा क्लीन वाटलं मला। मित्रांनो, याचा बेस्ट पार्ट म्हणजे हे सेन्सर डोअर। हे फीचर सेफ्टीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि हॉनेस्टली सांगायचं म्हणजे यामुळे या ट्रेनला एक प्रीमियम आणि मॉडर्न लुक येतो। तर मित्रांनो, एक्सपिरियन्स बद्दल जर बोलायचं म्हटलं तर खूपच चांगला एक्सपिरियन्स होता। ट्रेन खूप क्लीन आणि वेल मेंटेन आहे। सीट कम्फर्टेबल आहे आणि लॉंग जर्नीसाठी तर खूपच परफेक्ट आहे। 1-2 छोटे इश्यू आहेत, जसं की वॉशरूम क्लीननेस मध्ये थोडा फरक, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा खूप छान होता। तर मित्रांनो, असा होता माझा मुंबई ते पुणे वंदे भारतचा एक्सपिरियन्स। तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये।